श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली दिव्यास किचन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत व्हेज दालच्याची रेसिपी। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। इथे मी मुगाची, तुरीची व मसुरीची डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून कुकरला 3 विसिल्स काढून घेतलेले आहेत। आता आपली डाळ अर्धी शिजलेली आहे। त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊयात व डाळ घोटून घेऊया। आता आपण घोटलेल्या डाळीमध्ये दुधी भोपळा आणि टोमॅटो देखील टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण इथे शेवग्याच्या शेंगा देखील टाकून घेणार आहोत। आपण सर्व साहित्य मिक्स करू व त्यामध्ये 1 स्पून मिठाचा देखील टाकूयात। आपण ते शिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे तडक्यासाठी मसाला बघून घेऊयात। इथे मी सांबार मसाला, आमचा घरचा मसाला, लाल तिखट, हळद, घरकुल मसाला, अर्धा तास भिजवलेली चिंच, कोथिंबीर, जिरी, मोहरी, लसूण आणि कांदा घेतलेला आहे बारीक कापून। इथे सर्वप्रथम मी तडक्यासाठी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे व त्यामध्ये जिरी, मोहरी आणि लसणाचा तडका दिलेला आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर देखील टाकून फ्राय करूयात। कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊयात व त्यासोबत बाकी सर्व मसाले देखील टाकून घेऊयात। आता आपण छान असे मसाले परतवून घेऊयात। आपले मसाले परतताना करपू नये त्यासाठी आपण त्यामध्ये थोडं पाणी देखील टाकत आहोत। आपले मसाले छान असे परतवून झालेले आहे। इकडे आपली डाळ व सर्व भाज्या देखील शिजून झालेल्या आहेत। आता आपण त्या तडक्यामध्ये ओतून घेऊयात। इथं आपण चिंचेचं पाणी देखील टाकून घेणार आहोत। तयार आहे आपले दालच्या। आता आपण दालच्या सोबत खाल्ल्या जाणाऱ्या जिरा राईसची रेसिपी बघूया। इथे मी कोथिंबीर, लसूण, जिरी आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहे व त्यासोबत अर्धा किलो बासमती तांदूळ अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये सोक करून घेतलेला आहे। आता आपण जिरा राईसला तडका देऊन घेऊयात। आता आपण त्यामध्ये लसूण व जिऱ्याचा तडका दिलेला आहे व त्याचसोबत हिरवे वाटाणे आणि कोथिंबीर देखील टाकलेली आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात। आता आपण सोक केलेला बासमती तांदूळ देखील टाकून घेणार आहोत। तांदूळ हा छान असा तडक्यामध्ये परतवून घेऊयात व इथे मी अर्धा किलो तांदूळ हे पावशेरच्या वाटीने मोजून घेतलेले आहेत। तर त्याप्रमाणे आपण 4 वाट्या पाणी टाकून घेऊयात ह्या वाटीने। आता आपण भात शिजायला ठेवूयात। मी इथे भाताच्या 2 विसेल काढून घेऊन त्यामध्ये कलर टाकून भात झाकून ठेवलेला होता। तयार आहे आपला छान असा दालचा आणि राईस। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन रेसिपीसोबत।